नमस्कार. आज आपण आषाढी एकादशीचे महत्त्व जाणून घेऊयात. तर आषाढ महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी म्हणतात. आपल्या हिंदू धर्मात या एकादशीला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. असे मानले जाते की या एकादशीचे व्रत केल्याने सर्व एकादशींचे पुण्य लाभते आणि आपल्याला सुख समृद्धी लाभते. देवशयनी म्हणजे देवांचे निद्रिस्त होणे. पुराणानुसार असे सांगितले जाते की या दिवसापासून भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात. याच पवित्र दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते. या 4 महिन्यात भगवान शिवाचे रुद्र रूप सृष्टीचे पालन पोषण करते. तसेच भगवान विष्णू निद्रेत असल्यामुळे या काळात विवाह, मुंज, गृहप्रवेश यांसारखी शुभ कार्य केली जात नाहीत. म्हणजेच हा काळ शुभ कार्यांसाठी योग्य नाही असे मानले जाते. या दिवशी लाखो वारकरी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या पालख्यांसोबत पायी चालत विठू माऊलींच्या दर्शनासाठी पंढरपुरात पायी वारी करून पोचतात. आषाढ महिन्यात पाऊस जास्त प्रमाणात असतो, त्यामुळे आपली पचनक्रिया मंदावते. त्यामुळे या दिवशी सात्विक फलाहार करावा. असा फलाहार केल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. त्यामुळे आषाढी एकादशी दिवशी शक्यतो फलाहारच करावा. देवशयनी एकादशी हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंचे आणि पांडुरंगाचे नामस्मरण करावे. यावर्षी देवशयनी एकादशी 25 जुलै रोजी शनिवारी आलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि आषाढी एकादशीबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हेही नक्की कमेंट करून सांगा.